ताठ बसण्याचं महत्व फार मोठं आहे. अगदी थोडक्यात सांगतो, भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये ताठ बसायला सांगितलंय. तुम्ही म्हणाल कुठं सांगितलं असं? तर त्याचा श्लोक आहे, समम काय शिरो ग्रीवन धारयन न चलम स्थिरम. समम काय शिरो ग्रीवन म्हणजे काया म्हणजे पाठीचा मणका, शिर म्हणजे मस्तक आपलं डोकं, आणि ग्रीवा म्हणजे आपली मान. समम काय शिरो ग्रीवन धारयन न चलम स्थिरम. धारणा करून बसावं की प्रार्थना होईपर्यंत मी ताठच बसणार आहे. आणि त्याचं मूळ कारण योगशास्त्रात सांगितलेलं आहे की आपण ज्या क्षणी ताठ बसतो त्या क्षणी आपल्या पोटात आपले फुफ्फुस आणि आपली आतडी यांच्यामध्ये जो डायफ्राम नावाचा पडदा आहे तो खाली जातो. ताठ बसलं की तो खाली जातो आणि मग आपल्या फुफ्फुसांना अधिक उघडायची जागा मिळते. म्हणजे मोठा श्वास घेता येतो आपल्याला, आणि मोठा श्वास घेतला की ऑक्सिजन लेव्हल आपली वाढते. ऑक्सिजन लेव्हल वाढली की आपली सजगता वाढते. सजगता वाढवणं म्हणजे योग. इतका साधं सोपं हे रिलेशन आहे. त्यामुळे जरा ताठ बसूया किमान प्रार्थनेपुरतं. आणि त्यानंतर अजून एक प्रयोग त्यांनी असं सांगितला की आपला जो श्वास आहे तो सम करायचा. समत्वाचं महत्व, फार महत्व या आजच्या अध्यायामध्ये आपण ऐकू, पण त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. असं ताठ बसण्याची पण प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि त्यासाठी सोपा मार्ग हा आहे की आपण जनरली आपल्या हिप्सवर बसतो, त्याऐवजी आपण आपला सगळा अप्पर बॉडीचा जे वेट आहे, जे वजन आहे, ते आपण मांड्यांवर टाकायचं. असं केलं की मागे टेकावं लागत नाही आणि माणूस ताठ बसतो. आणि मग त्यांनी सांगितलं की प्राणापानौ समौ कृत्वा, प्राण आणि अपान हे समान करून टाक. प्राण म्हणजे बाहेर जाणारा श्वास आणि अपान म्हणजे आत येणारा श्वास. ज्यावेळेस आपण प्रार्थना म्हणू त्यावेळेस ती 4 चरणांमध्ये असेल. वसुदेव सुतं देवम कंस चाणूरमर्दनम, या 2 चरण आहेत. वसुदेव सुतं देवम, इथे श्वास आत गेला पाहिजे. आणि कंस चाणूरमर्दनम म्हटलं की श्वास बाहेर आला पाहिजे. म्हणजे प्राण आणि अपान आपले समान करून टाकायचं. असं 2 वेळा होईल. मग परत 2 वेळा मी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणेन, त्यावेळेस पण परत असं होईल. त्यामुळे असं केलं की आपली ऑक्सिजन लेव्हल वाढते, म्हणजे तुमची एकाग्रता वाढेल आणि मी जे काही बोलणार आहे ते तुम्हाला नीट कळेल. आणि ते नीट कळावं म्हणून व्यवधानं सगळी जी आहेत ना ती सगळी बंद करावी लागतात. असं म्हटलंच आहे तिथे, म्हटलं भगवद्गीताच सांगतोय मी, माझ्या मनाचं काहीच सांगणार नाहीये. दिशश्चा नवलोकयन असा शब्द आहे. बाकी सगळ्या दिशा बंद करून टाकायच्या, न अवलोकयन, त्याचं अवलोकन करायचं नाही. बाकी सगळ्या दिशा बंद करून टाकायच्या. आता आपली एकच दिशा उरली आहे, ते म्हणजे आपला मोबाईल, आणि आपलं सारखं लक्ष तिकडे जातं. तर दिशश्चा नवलोकयन म्हणजे व्याख्यान पूर्ण होईपर्यंत मोबाईलकडे पाहायचं नाही. ही धारणा, हा दृढ निश्चय करून प्रार्थनेला आपण आरंभ करूया. तर ताठ बसा, हात जोडा. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय श्री कृष्ण. तुमच्या सगळ्यांच्या हृदयात विराजमान त्या कृष्णाला प्रणाम करतो. परमश्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या सूक्ष्म उपस्थितीला वंदन करतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो. माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ज्या 2 ओव्या म्हटल्यात त्या ओव्यांनी आपण परत सुरुवात करू, कारण ती मूळ ज्ञानेश्वरी आहे. आज पुढे जी ज्ञानेश्वरी मी वाचणार आहे ती सोप्या मराठीत नंतर पद्यानुवाद केलेली ज्ञानेश्वरी आहे. ती ज्ञानेश्वरी प्रज्ञाभारती श्रीधर भास्कर वर्णेकर यांनी लिहिली, कारण प्राकृत मराठी आपल्याला कळेनाशी झाली आणि म्हणून सोप्या मराठीत त्या ज्ञानेश्वरीचा अनुवाद पद्य स्वरूपात
वर्णेकरजींनी केला. ते वर्णेकरजी आपल्याकडे 2 वेळा येऊन गेलेत संगमनेरला. अतिशय साधा माणूस, पण अतिशय विद्वान, प्रकांड पंडित. त्याने अतिशय सोपं असं जे अनुवाद केलं. अनेकांना आता मला अनेकांचे फोन आले की ती ज्ञानेश्वरी कुठे मिळेल, तर माझ्याकडे आपण गीता परिवारात मागवत असतो, तर त्या काही प्रती इथे आणायला सांगितल्या. 7-8 प्रती असतील, पण ज्यांना हव्या असतील त्यांनी नोंदणी करून फोन नंबर दिला तर त्यांना नंतरही ती ज्ञानेश्वरी देता येईल. आपण सुरू करूया. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमतिप्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी. ओम. काल आपण अर्जुनाचा विषाद ऐकला. अर्जुनानं उपस्थित केलेले काही प्रश्न ऐकले. ज्यावेळेस माणूस सत्व विसरतो आणि मोहवश किंवा अन्यान्य कारणाने, मग ती नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल, तो क्रोध असेल, ती चिंता असेल, ती निराशा असेल, ती भीती असेल, डोक्यात विचारांची झालेली गुंतागुंत असेल, अनिद्रा असेल, आळस असेल, अशा कोणत्याही गोष्टींमुळे ज्या वेळेस आपण हतप्रत झालेलो असतो, हे प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी होतंच. असं एकही माणूस नाही आहे की ज्याच्या जीवनात हे कधी घडलं नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग कधी ना कधी येतोच. अशा वेळेस काय करावं याचं चिंतन ज्ञानेश्वरीच्या या 2ऱ्या अध्यायामध्ये आहे, की जेव्हा जेव्हा असं घडेल तेव्हा तेव्हा काय नेमकं केलं पाहिजे जेणेकरून आपण पटकन त्या स्थितीतून बाहेर येऊ शकतो. कारण हे सगळं सुख आणि हे दुःख हे बाहेर आहे, हे आतमध्ये नाहीच मुळात. म्हणजे सर्वाधिक दुःख होण्याची जी स्थिती असते, तो क्षण असतो, तो म्हणजे आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीचं निधन. अशी व्यक्ती आपल्या जीवनातून निघून जाते, त्यावेळेस एक प्रचंड पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीत आपल्या विचारांची गुंतागुंत होऊन जाते की आता पुढे कसं व्हायचं. तो जो दिवस असतो, तो दिवस अतिशय आवेगाचा, विषादाचा असतो. या सगळ्या परिस्थितीला विषाद हा शब्द आहे. म्हणून पहिला जो अध्याय अर्जुन विषाद योग, अर्जुनाला मोह झाला म्हणून विषाद झाला. आपल्याला अन्यान्य कारणांनी विषाद होऊ शकतो आणि त्या सगळ्यांवरचा एकच इलाज आहे, त्याची मास्टर की आहे. ती मास्टर की 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितली, ती आज आपण समजून घेणार आहोत. अशा पद्धतीचा जेव्हा विषाद अर्जुनाला झाला आणि तो आपलं रडणं रडायला लागला, अश्रुपूर्णा कुलेक्षणम असा शब्द आहे. 2ऱ्या अध्यायाची सुरुवातच आहे ती. संजय म्हणाला तन तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णा कुलेक्षणम. अश्रुपात करतोय अर्जुन आणि माऊलींनी केवळ त्या अश्रुपाताचे शब्द घेतले आणि त्याच्यावर 4 ओव्या लिहिल्या, 5 ओव्या लिहिल्या. किती गोड आहे. म्हणजे एखाद्याचं रडणं सुद्धा किती छान करता येतं. तो जो दुःखाचा क्षण आहे त्या क्षणी अश्रुपात आपण करतोच करतो. त्या क्षणी आपल्याला खूप रडायला येत असतं, खूप दुःख झालेलं असतं, काही सुचत नसतं, काय बोलावं कळत नाही, खायची इच्छा होत नाही, पाणी प्यायची इच्छा होत नाही, आपण हतप्रत झालेलो असतो. आणि मग लोक भेटायला येतात, आपल्याला सांत्वन करतात. त्या स्थितीतले 10-12 दिवस निघून जातात. मग लोकांचं येणं थांबतं आणि आपणही थोडे सावरतो. मग हळूहळू ते सावरत सावरत जेव्हा महिना उलटतो त्यावेळेस क्वचित कधीतरी आठवण येते आणि आपल्याला परत डोळे भरून येतात. पण साधारणपणे वर्ष पूर्ण होत आलं की तोपर्यंत ही जी आपली स्थिती असते ही कमी 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 होत जाते. वर्षश्राद्धाच्या दिवशी तो आवेग नसतो, आठवण असते, दुःख असतं, पण तो आवेग संपलेला असतो, तो विषाद राहिलेला नसतो, तो शोक राहिलेला नसतो, दुःख असतं मनामध्ये. आणि 2-3-4 वर्ष गेली की हळूहळू
ते दुःखही मावळत जातं, कमी कमी होत जातं. म्हणजे दुःख ही नश्वर गोष्ट आहे, ती कधीतरी थांबते, कधीतरी तिचा अंत होतो. तशीच सुख ही सुद्धा नश्वर गोष्ट आहे, सुखाचाही अंत होतो कधीतरी. आणि या ज्या बाहेरून येणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे सुखही बाहेर आहे आणि दुःखही बाहेर आहे. मग जी गोष्ट 3-4 वर्षात घडते आहे, ती गोष्ट आपल्याला 3-4 मिनिटातही घडवता येते. ते मनाचं समत्व सहजपणे साधता येतं, आणि ते कसं साधायचं याचे मंत्र या दुसऱ्या अध्यायामध्ये दिले. अर्जुन विषाद करतोय, अर्जुन रडतोय, अर्जुन बोलतोय. आणि पहिल्या अध्यायात भगवंतानं एक शब्द उच्चारला नाही, कारण असं दुःख ज्यावेळेस कोणीतरी व्यक्त करत असतं त्यावेळेस जवळच्या माणसांनी ऐकून घ्यायचं काम करायचं असतं. त्याच्या मनातल्या सगळ्या भावभावनांचा कल्लोळ हा सहज स्वीकारायचा असतो. अर्जुन सावरलेला नाही आहे, अर्जुन रडतोय. आणि माऊली म्हणतायत, मग संजय म्हणे राया ते, ऐकतो पार्थ तेथे, शोकाकुल रुदनाने करीत असे, ते कुळ पाहुणी समस्त प्रेम उपजले अद्भुत, त्याने द्रवित झाले चित्त, ते कैसे जैसे मीठ विरघळते जळात, किंवा अभ्र विरते वाऱ्यात, तैसे अर्जुनाचे सधीर चित्त विरघळले प्रेमाने. म्हणून करुणेने ग्रासला, अति म्लान दिसू लागला, जणू कर्दमामध्ये रुतला राजहंस. त्यापरी तो पंडुकुमार झाला शोकमोहे अति जर्जर, ते पाहून शारंगधर बोलले काय. काय सुंदर उपमा आहेत. जणू काही पाण्यात मीठ विरघळावं, पाण्यात टाकल्या टाकल्या मीठ दिसेनासं होतं. तसं अर्जुनाचं सगळं धैर्य, त्याचं पुरुषत्व, त्याचं वीरत्व, त्याचा सगळा पराक्रम विरून गेला ज्या क्षणी त्यानं समोर सगळ्या अपतेष्ठांना पाहिलं. जसे हवेचा झोका आला की आकाशातले ढग हे पसरून जातात, तसं काही त्याच्या बाबतीत घडलं ज्या क्षणी त्यानं द्रोणाचार्यांना आणि भीष्माचार्यांना समोर उभं पाहिलं. आणि जणू काही एखादा राजहंस तलावात विचरण करत असताना अचानक तो कमळांच्या दलदलीमध्ये जावा आणि तिथेच ऋतून बसावा, अशी त्या अर्जुनाची अवस्था झाली. आणि तो अर्जुन हतप्रत झाला. हे सगळं पाहिल्यानंतर कृष्णाच्या मनात आलं, आता काय करावं याचं. ज्या क्षणी पुरुषत्व गाजवावं, शरवर्षा करावी, बाण चालवावेत, अशा क्षणी याच्या मनात हा मोह उत्पन्न झाला. आता करावं काय. आणि मग भगवंतानं बोलायला सुरुवात केली. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम, अनार्यजुष्टमस्वर्गम अकीर्तिकरम अर्जुनम. अरे काय अकीर्ती करणारे विचार तुझ्या मनामध्ये येत आहेत. म्हणे अर्जुन येथे रणात, हो शोक मोह काय उचित, तू कोण आणि तुझे चित्त चिंतित आहे काय हे. अर्जुना तू करी विचार, तुझ कारुण्ये दीन केले फार, काय सूर्यास अंधकार ग्रासेल कधी, काय मेघास भीतो पवन, किंवा अमृतास येते मरण, अग्नीस केव्हाही इंधन गिळते काय. पाणी विरले का मिठाने, की कालकूट मरते संसर्गाने, किंवा भुजंग कधी बेडकाने गिळला का. सिंहासी झुंजला कोल्हा, ऐसा प्रसंग कधी घडला, परी तो तूच खरा केला आज येथे. काय उपमा आहेत. माऊली म्हणतायत, अरे काय झालं तुला. या सूर्याला अंधकारानं ग्रासलं, असं रडतोयस तू. मेघाला, जे ढगांना कधी वारा घाबरतो का. अरे अमृताला कधी मरण येतं का. आणि अग्नीला इंधन कधी जाळू शकतं का. अग्नी इंधनाला जाळते आणि तुझ्या बाबतीत उलट घडायला लागलंय. अरे पाण्यात मीठ विरघळतं, पाणी नाही विरघळत मिठात.
आणि कालकूट संसर्गानं मरत नाही. अरे बेडकाला कधी नागाला खाताना पाहिलंयस तू? आज काय अवस्था आहे तुझी? हे समोर उभे असलेली सगळी बेडकं आहेत, तू त्यातला भुजंग आहेस आणि असं वाटतंय की या सगळ्यांनी तुला गिळून टाकलंय. सिंहाशी कधी कोल्हा झुंजलाय का रे? अरे कोल्हा सिंह समोर उभा दिसला तरी त्याची गाळण उडते भीतीनं. आणि कौरवांची ती अवस्था झालेली आहे. आणि असं असताना तुझ्या मनात अशा पद्धतीचे विचार येत आहेत. हा निव्वळ मूर्खपणा. हा शब्द माझा नाही. सोड हे मूर्खपण, उठ घे धनुष्यबाण, संग्रामी हे करुणपण व्यर्थ तुझे. ज्यावेळेस संग्राम करायचा आहे तेव्हा असा मूर्खपणा तुझ्या मनात आला कसा? अर्जुन इथे शब्द फार कठोर वापरलेत. मूळ गीतेमधले शब्द तर अतिशय कठोर आहेत. अर्जुनाला क्लैब्य हा शब्द वापरला. क्लैब्यम मास्मग्गमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. आणि या क्लैब्य शब्दाचा अर्थ आहे नपुंसक. असा कठोर आणि टोकदार शब्द वापरलाय गीतेनं. परंतु माऊली मायाळू आहे, आई असे शब्द नाही वापरू शकत. आणि त्यामुळं मी शोधत राहिलो की हा शब्द माऊलींनी त्याचा अर्थ कसा काढला. माऊलींनी त्या शब्दाला स्पर्श नाही केला. काय आईचं हृदय असतं ना, की असा एखादा शब्द आपली ज्ञानेश्वरी वाचताना कुणाच्या मुखात सुद्धा येऊ नये. या मायेनं माऊलींनी तो शब्द गाळून टाकला. पण माऊली चिडलेले आहेत, म्हणजे कृष्ण चिडला हे लक्षात येत होतं. असा शब्द वापरणारा माणूस की तू नपुंसक आहेस, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, तुझं हे क्षुद्र हृदय दौर्बल्य सोड, असे कठोर शब्द वापरणारे कृष्ण चिडलेत की काय असं वाटावं. आणि त्यात पुढे जाऊन संजयानं काय सांगितलं ती सगळी भावदशा सांगितली. पण या रागवण्याचा एक परिणाम मात्र झाला. आत्तापर्यंत अर्जुन या सगळ्या अपतेष्ठांची नावं घेत होता की हे माझे मामा आहेत, हे माझे श्वशुर आहेत, माझे सासरे आहेत, हे माझे सगळे भाऊ उभे आहेत समोर, दुर्योधन दुःशासन, यांना कसं मारणार. पण कृष्णानं ज्यावेळेस थोड्या कठोर शब्दांचा वापर केला त्यावेळेस बाकीच्यांविषयी अर्जुनाच्या मनात असलेला संदेह थांबला. पण दोन व्यक्तींविषयी मात्र अर्जुन बोलतच राहिला. हे युद्ध नव्हे हा प्रमाद, ज्यासाठी आम्ही झालो प्रवृत्त, उघडपणे पूज्यांचा उच्छेद मांडला आम्ही. मात्या पित्यांची करावी सेवा, त्यांचा संतोष वाढवावा, पुढे त्यांचाच वध करावा कैसा स्वहस्ताने. करावा संत वृंदास नमस्कार, किंवा पूजा सत्कार, ते सोडून निंदा प्रहार, स्वमुखे कैसे करावा. तैसे गोत्रगुरु हे आमचे, हे पूज्य आम्हास नित्याचे, अत्यंत ऋण या भीष्म द्रोणाचे मजवरी आहे. ज्यांचे वैर स्वप्नातही करू शकत नाही आम्ही, आता त्यांचाच घातही कैसा करावा. अर्जुनानं बाकीच्यांची काळजी किमान सोडली. पण या दोन लोकांविषयी अर्जुनाचं मन अजून काही मानत नाहीये. ज्यांच्या अंगखांद्यावर खेळलो मी लहानपणी, सगळे हट्ट पुरवून घेतले ज्यांच्याकडून, ते आमचे आजोबा. त्यांनी आम्हाला पितृछत्र दिलं. आम्हाला वडील नव्हते. आणि अशा आम्हा अनाथांना ज्यानं स्वतःची मांडी दिली, खेळवलं, गुंजारलं, सगळे लाड पुरवले, त्या भीष्माचार्यांचा वध करावा आम्ही. आणि द्रोणाचार्य ते तर महान आहेत. इथे गंमत आहे, म्हणजे द्रोणाचार्यांनी अनेक उपद्व्याप असे केलेले आहेत की त्यांना महान म्हणावं की नाही हा प्रश्न आहे. तुम्हाला असं वाटेल की द्रोणाचार्यांना सुद्धा
नरोवा कुंजरोवा हा प्रसंग तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, की ज्या वेळेस सेनापती द्रोण झाले आणि काही केलं त्यांना पराभूत करणं शक्य होत नव्हतं, त्यावेळेस कृष्णाने एक कल्पना सांगितली, एक अशी आयडिया दिली की द्रोणाचं मनोधैर्य खच्ची करा. आणि त्यासाठी एक अवयव ठेवली गेली, अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा मेला. ज्या स्वतःच्या मुलासाठी, अश्वत्थामासाठी कौरव पांडवांची नोकरी पत्करलेले द्रोणाचार्य अश्वत्थामा मेलाय हे ऐकल्यानंतर त्यांचा धीर खचेल आणि त्यांचं युद्ध थोडं सौम्य होईल म्हणून अश्वत्थामा हतः अशी हकाटी पिटायची. पण कृष्णाला सगळ्यांचे स्वभाव माहीत होते आणि कृष्णाला माहीत होतं की या सगळ्यांमध्ये एकच थोडासा वेडसर आहे, अति धर्मनिष्ठ धर्मराज युधिष्ठिर. हा कधी खोटं न बोलणारा माणूस आणि याच्याकडे चौकशीला द्रोणाचार्य नक्की जाणार हे माहिती आहे. आणि म्हणून आदल्या दिवशी रात्रीच शिकवणी घेतली की द्रोणाचार्य तुझ्याकडे येतील आणि तुला विचारतील, अश्वत्थामा हतः हे सत्य आहे का, तो मेला हे खरं आहे का. तू म्हणायचंस, कारण हत्ती मेला आहे ना, अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला आहे. त्यावेळेस तू म्हणायचं अश्वत्थामा हतः. म्हणे खोटं नाही बोलणार मी. नाही म्हणे, मी तुला खोटं बोलायला सांगणार पण नाही. मला माहिती आहे तू धर्मराज आहेस, तू कधीच खोटं बोलत नाहीस. फक्त पुढची ओळ जी आहे ना, ती सत्य ज्यावेळेस तू सांगशील ते थोडं हळू सांग, एवढंच. अश्वत्थामा हतः हे मोठ्यानं सांगायचं आणि नरोवा कुंजरोवा, नर मेला की कुंजर म्हणजे हत्ती मेला, हे हळूच सांगायचं. ऐकू जाणारच नाही इतकं हळू सांगायचं, म्हणजे तू खरंही बोलशील आणि माझं कामही होईल. युधिष्ठिरानं मान्य केलं ते, परंतु तरी देखील कृष्णाचा भरोसा नाही त्याच्यावर. आणि म्हणून ज्या क्षणी कृष्णानं पाहिलं की द्रोणाचार्य धावत पळत अश्वत्थामाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर धर्मराज युधिष्ठिराजवळ गेलेत. यांनी पांचजन्य बाहेर काढला आणि एवढ्या मोठ्यानं फुंकला की तो काय बोलेल याला ऐकूच नाही गेलं पाहिजे. कृष्ण कमालीचा कळसूत्री आहे, अद्भुत आहे. कोणत्या वेळेस काय करावं, आणि हे युद्ध आहे आणि हे युद्ध युद्धासारखं लढलं गेलं पाहिजे. आणि म्हणून आपला असा समज होतो की अश्वत्थामा मेला या वार्तेमुळे द्रोणाचार्य हतप्रत झाले, पण प्रत्यक्ष तसं घडलेलं नाही आहे. त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, या सगळ्या प्रसंगाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सगळे विप्रवर, सगळे महान ऋषीमुनी हे या द्रोणाचार्याकडे गेले, त्याच्या राहुटीत गेलेत आणि त्याला सांगितलं, अरे ब्राह्मणा, अरे तू ब्राह्मण धर्मच सोडलास. एक तर ब्राह्मणानं शिक्षण द्यायचं असतं, युद्धात उभं राहायचं नसतं, तू युद्धात येऊन उभा राहिलास. पण हे ठीक आहे, पण त्या आधी झालेले सगळे अन्याय तू पाहत राहिलास आणि एक शब्द बोलला नाहीस. आणि तू स्वतः विकला गेलास आणि तुझं ज्ञान तू विकलस, याचा एवढा मोठा दोष नाही. आणि त्या द्रौपदीचं चिरहरण होताना तू एक शब्द बोलला नाहीस. केवढी पाप, याचं एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त. सोड तो शरचाप, धनुष्यबाण खाली ठेव आणि मृत्यूला कवटाळ. हे आदल्या दिवशी संध्याकाळी वेगवेगळ्या ऋषीमुनींनी येऊन द्रोणाचार्यांना सांगितलंय. त्यामुळे त्या दिवशी रात्रभर झोपलेलेच नाहीत ते. पण गुरुविषयीची नितांत श्रद्धा ही असलीच पाहिजे. आणि शिष्यांना गुरुचे दोष कधी आपल्या तोंडून बोलायचे नसतात. आणि म्हणून त्या धर्माला अनुसरून अर्जुन म्हणतोय, देवा ऐकतो समुद्र गंभीर, परितो तत्वतः आहे थिल्लर. पर्या द्रोणाचे अंतर न होते क्षुब्ध,
हे अपार जे गगन त्याचेही करवेल मापन, परी अगाध आणि गहन हृदय याचे अमृतही विटेल किंवा वज्रही फुटेल, परी प्रयत्नानेही न भंगेल मनशांती द्रोणाची, माते वाचून इतरांची माया व्यर्थ हे सत्यची, परी द्रोणाचार्य ही मायेची साक्षात मूर्ती. द्रोणाचार्य माझ्यासाठी आईसारखे आहेत. कृष्णा सांगू तुला, त्यांचं अश्वत्थामावर प्रचंड प्रेम आहे मला माहिती आहे, परंतु अश्वत्थाम्याला जी विद्या त्यांनी शिकवली नाही ती विद्या त्यांनी मला शिकवली आहे. आपल्या पुत्रापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर केलं या द्रोणाचार्यांनी, आणि यांच्यावर बाण चालवायचंय. हे काय सांगतोयस तू मला? माझ्याच्यानी हे घडणार नाही. हा प्रचंड मोठा दोष आहे. आणि कृष्ण पाहतोय आणि हसतोय, स्माईल करतोय. त्या संजयानं तसं लिहून, म्हणजे संजय म्हणालाय तसं की या अर्जुनाकडे पाहून कृष्ण हसत हसत हे बोलतोय. म्हणजे या क्षणी कृष्णाच्या चेहऱ्यावर माग उच्चारलेल्या शब्दांचा कठोरपणा, चेहऱ्यावर कुठं लवलेश त्या कठोरपणाचा नाही आहे. हसत हसत ऐकतोय कृष्ण. समुपदेशन करणाऱ्या मंडळींनी समोरच्याच्या भावनेच्या भरात स्वतः वाहून जायचं नसतं. त्याचं स्वतःचं मन अतिशय खंबीर असलं पाहिजे आणि आतमध्ये प्रसन्नता असली पाहिजे, म्हणजे योग्य ते मार्गदर्शन आपल्याला करता येतं. ते अर्जुन म्हणतो की मला शक्य नाही हे मारणं, पण एक सांगू का, आता मला नाही कळत आहे काहीच, मी हतप्रत झालोय, आता तूच आहेस माझं सर्वस्व, तू सांग अशा वेळेस मी काय केलं पाहिजे? योग्य आणि अयोग्य याची व्याख्या तू कर. तू माझा गुरु हो, आतापर्यंत सखा आहे, आता गुरु हो म्हणतोय. आणि तू जे सांगशील त्यामुळे कदाचित काही परिणाम होईल, परंतु आत्ता मला युद्ध करणं अशक्य आहे. न योत्सेति गोविंद उक्त्वा तुष्णीम बभूवः, मला नाही जमणार हे युद्ध करणं. आणि मग अर्जुन म्हणायला लागला, आम्हास काय उचित ते विचार करताही नाही सुचत, कारण या मोहे माझे चित्त झाले अतिव्याकुळ. जैसे होता तिमिरग्रस्त दृष्टीचे तेज होते लुप्त, जवळचे ही वस्तुजात मुळी न दिसे. तैसेच देवा मज झाले हे मन भ्रांतीने ग्रासले, आता काय आहे हित आपले तेही नाकळे. तरी कृष्णा तू करी विचार योग्य तेच आम्हा सांग सत्वर, तूच सर्वस्वानिष्ट मित्र आम्हास आता. तू गरुबंधू पिता तूच आमची इष्ट देवता, तूच संकटी रक्षण करता सर्वदा आमुचा. जैसा शिष्याचा गुरुवर सर्वथा न करी अव्हेर, सरितांचा त्याग सागर करील कैसा. किंवा अपत्यास सोडून माता जरी जाईल अच्युता, तरी सांगते सर्वथा जगेल कैसे. तैसा सर्वतोपरी आम्हास देवा तूच एक आहेस, पूर्वी बोललो जे तुम्हास ते न रुचेल जरी. तरी आम्हास काय उचित आणि जे नाही धर्म विपरीत, तेच आता सांग त्वरित पुरुषोत्तमा. आत्तापर्यंत एक शब्दही उपदेशाचा न केलेले कृष्ण उपदेशाचा आरंभ करतायत. पण तो उपदेशाचा आरंभ करण्यापूर्वी अर्जुनाची शरणागती झाली आहे. शरणागतीशिवाय उपदेशाला काही अर्थ नाही आहे. समोरचा आपल्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आणि आपण त्याला जर भडा 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 बोलत राहिलो तर काही उपयोग होणार नाही, त्याचा शून्य उपयोग होईल, ते त्याच्या डोक्यावरून जाईल. जोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये तुम्हाला ऐकण्याची इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत रडूच द्यायचं असतं की रडून घे, काय तुझा शोक करायचा बोल. त्याला बोलतं करत ठेवायचं असतं, त्याला मोकळं करत ठेवायचं असतं. आणि तो सगळा मोकळा झाला आणि मग शून्य झाला की मग त्या शून्यात आपण प्रवेश करायचा असतो. समुपदेशकाचं हे काम असतं. हे शून्य होणं म्हणजे काय? या शून्याला फार मोठा अर्थ आहे आणि हा शून्य भारतानं जगाला दिलेली देण आहे.
पुढचे आकडे सगळे बाकीच्या देशांनी शोधले असतील, परंतु शून्य शोधणारा देश म्हणजे भारत आहे. आपल्या ऋषीमुनींनी हा शून्य शोधला. आणि तो शून्य धारणा आणि ध्यान यांच्या मध्याची स्थिती आहे की शून्य, की आता मनातला सगळा अहंकार बाहेर निघाला. ज्यावेळेस अहंकार संपतो त्याच वेळेस तो शून्य निर्माण होतो. आणि जोपर्यंत मनामध्ये तो शून्य निर्माण होत नाही तोपर्यंत भगवंताचं अधिष्ठान त्या मनात होतच नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो नसतो. आणि ज्या क्षणी तो त्या क्षणी तो येतो, ज्या क्षणी तो मी नसतो. हा मी काढून टाकणं ही भगवंताच्या आगमनाची पूर्व सूचना असते. तो अहंकार लयाला गेला पाहिजे. अहंकार मुक्त होणं म्हणजे शून्य आहे. या श्लोकामध्ये अर्जुनाचा अहंकार सगळा गळून पडला. तो जे काही पंडितासारखं टमाटमा बोलत होता ते सगळं थांबलं आणि इथं कृष्ण परत हसला. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. त्या दोन्ही सेनांच्या मध्ये उभ्या असलेल्या त्या रथामध्ये शोकग्रस्त झालेल्या अर्जुनाकडे पाहून कृष्ण मंद हसला आणि त्यानं सांगितलं, मनी आणून ते भ्रांतिकारण मग सरोषपणे केले भाषण जैसे मातेच्या कोपी प्रेमळपण असते गुप्त. हे पूर्वी जे काही बोलला होता ना चिडल्यासारखं, ते जे नपुंसक वगैरे शब्द वापरले होते ना, आई पण असंच कधी कधी रागवते मुलाला. पण मुलाला रागवत असताना तिच्या मनात क्रोध नसतो. तिच्या आवाजात जोर असेल कदाचित, तिचे डोळे मोठे होतात कदाचित, पण मनात त्या मुलानं सुधरावं ही प्रेमाची भावनाच असते. तैसे वरपांगी जरी क्रोधयुक्त परी अंतर्यामी रसयुक्त ऐसी वाक्ये श्री अनंत बोलू लागले. जरी वरी कडक वाटत होते तरी देखील आतमध्ये रसपूर्ण होते. आणि त्या कृष्णानं सांगायला सुरुवात केली, तू स्वतःच ज्ञानी म्हणविशी परी अज्ञापनान सोडिशी आणि शिकवू म्हणावे तो सांगशी बहुविध नीती. जात्यंधा लागे पिसे मग तो सैराटपणे धावत असे तुझे शहाणपणही तैसे दिसते आता. तू निजस्वरूप न जानसी आणि कौरवांसाठी शोक करीसी हाच विस्मय आम्हासी वारंवार वाटतो. तू भ्रामक अहंकाराने यांचा घातन चिंतीसी मनाने तरी काय हे चिरंतनपणे जगतील कौरव किंवा तूच एक मारणार आणि हे सगळे मरणार. ऐसा भ्रांतीचा संचार झाला काय तुझ्या मनी. परिमूर्खपणे न जाणसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तूच नीती सांगशी पुन्हा पुन्हा आम्हास. पहा विवेकी जे असती ते उत्पत्ती लयास जाणुनी भ्रांती मनामध्ये शोक न करीती दोघांचाही. अर्जुन हा पंडितासारख्या गोष्टी करतोयस, अतिशय ज्ञानी पुरुषासारखं बोलतोयस. असं घडतं ज्यावेळेस एखादा त्याच्याच विचारात गुरफटून गेलेला असतो ना, त्याला त्याचंच म्हणणं सत्य कसं आहे असं वाटायला लागतं. आणि मग तो वेगवेगळ्या प्रकारचे तर्क द्यायला लागतो की नाही नाही हे शक्य नाही, तुम्ही म्हणताय ते चुकीचं आहे, मी जे म्हणतो तेच बरोबर, माझं तेच खरं, बाकीच्या सगळ्यांचं चुकीचं. अशी धारणा, अशी भावना त्या विषादग्रस्त लोकांची झालेली असते. हा अनुभव आपल्यापैकी सगळ्यांनी घेतलेला असेल. असे विषादग्रस्त जे झालेले असतात, आपण त्यांना समजवायला जातो, काही सांगायला जातो, पण त्यांची ऐकण्याची मनस्थितीच नसते. ते त्यांचंच काहीतरी सांगत चालतात आणि जणू काही केवढे विद्वान आहेत अशा पद्धतीचं त्यांचं ते सगळं बोलणं असतं. त्यांचा विवेक जागा झाला पाहिजे. आणि म्हणून कृष्णानं सांगितलं की अरे बाबा, तू मारणार आहेस आणि ते मरणार आहेत, मुळात हा भ्रम तुझ्या डोक्यातून काढ. याच्या उलटही घडू शकतं, युद्ध आहे आणि युद्धात काही पण घडू शकतं. आणि म्हणून सगळा पराक्रम पणाला लावावा लागेल आणि युद्ध करावं लागेल. आणि अशा प्रसंगी तुझ्या मनात अशा पद्धतीचे विचार येत आहेत, हे मूर्खपणाचे विचार आहेत, हे तू काढ. ना तू मरणार आहेस ना ते मारणार आहेत. अरे मरत नाही रे बाबा कोणी, आणि तू मारल्यामुळे ते मरतील
हा तुझा दुसरा मोठा भ्रम आहे. याचं कारण तुला मायेनं ग्रासून टाकलंय. हे उपजे आणि नाशे ऐसे माया योगे दिसे, परियात्मतत्व जे असे ते अविनाशीच. जैसे वायूने जळ हलविले आणि ते तरंगाकार झाले, तरी काय तेथे उत्पन्न झाले ऐसे म्हणावे. जरी वायूचे स्फुरण थांबले आणि उदक सहज सपाट झाले, तरी काय नष्ट झाले सांगते ते. हवा आली आणि पाण्यात तरंग निर्माण झाले, लाटा निर्माण झाल्या, आणि मग हवा थांबली आणि लाटा परत विरून गेल्या. यात ना लाटा निर्माण झाल्या ना विरून गेल्या. जे पाणी जेवढं होतं तेवढंच राहिलं, त्यात काही वाढलंही नाही आणि काही कमी झालं नाही. क्षणभर त्या लाटा वर आल्या आणि नंतर विरून गेल्या. तसं मानवी जीवन आहे रे. आपण जन्माला येतो आणि मरतो, एक लाट वर येते आणि परत विसरून जाते, खाली मिसळून जाते त्या सागरामध्ये. तसं प्रत्येकाचं जीवन असतं. आणि त्यामुळे तू हा सगळा डोक्यातून विचार काढ की तू मारणार आहेस आणि ते मरणार आहे, हे सगळं नियतीनं आधी ठरवून ठेवलंय. आणि पुढं तर 11व्या अध्यायामध्ये कृष्णानं सांगितलं, अरे मीच मारलेत ते सगळे. कारण ज्यावेळेस ते विराट रूप दिसायला लागलं आणि या आकाशापासून त्या आकाशापर्यंत, क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत पसरलेले ते सगळे चेहरे आणि ते 11 विक्राळ दात दिसायला लागले, करकर करकर त्याच्यातून आवाज येतोय आणि त्यातल्या काही मुखांमधून वन्ही बाहेर पडतोय आणि त्या आगीच्या लपटांमध्ये, त्या लपटींमध्ये कर्ण, दुर्योधन, दुःशासन, पितामह भीष्म, द्रोणाचार्य हे सगळे भराभरात खेचले जात आहेत, जणू काही पतंग ओढले जावेत अग्नीच्या ज्योतीमध्ये. तसे हे सगळे ओढले जात आहेत. आणि मग कृष्ण त्यांना जाळून टाकतोय आणि मग राहिलेलं जे काही ते चावून चावून करकचून चावतोय आणि त्या कृष्णाच्या मुखातून रक्ताचे ओघळ बाहेर पडतायत. असं जे चित्र, बिभत्स चित्र त्या विश्वेश्वर रूपामध्ये, त्या विराट रूपामध्ये अर्जुनाला दिसलं आणि अर्जुन भयकंपित झाला, थरथर थरथर कापायला लागला. त्याचं डोकं इतकं खाली गेलंय की त्याचे हात मुकुटाला लागलेत. म्हणजे नमस्कार असा नाही केलाय, तो नमस्कार करताना इतका वाकला की त्याच्या मुकुटाला हात लागला, इतका झुकला. आणि विचारलं त्यानं की काय पाहतोय मी, हे कसे मेले सगळे, हे तर समोर उभे दिसत होते आत्ता आत्ता आणि हे तुझ्या मुखात ओढले गेले आणि तू त्यांना खाऊन टाकलंस, हे कसं शक्य आहे. त्यावेळेस त्या विराट रूपात असलेल्या कृष्णानं उत्तर दिलं, द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्नाम. अरे मीच मारलेत ते सगळे. तुला काय वाटतं तू मारणार आहेस यांना? यांच्या नियतीनं यांचा मृत्यू आधी लिहून ठेवलेला आहे, मीच लिहिलाय तो मृत्यू, मी मारून टाकलेत. आता तू फक्त बाण चालव, निमित्त मात्रम भव सव्यसाची. तुला विजय द्यायचा आहे मला आणि म्हणून तुझ्या हाती हे निमित्त लिहिलंय, तू फक्त बाण चालव आणि यांचा वध कर. आणि ही विजयश्रीची माळ मला तुझ्या गळ्यात घालायची आहे. त्यामुळे जन्म मृत्यू हे सगळे मरतील आणि मग काय होईल, कुळाचं काय होईल, हे सगळं झालेलं आहे, होणार आहे. हे आज नाही तर उद्या कधीतरी घडणार आहे. आणि त्यामुळे स्वप्नी जे पाहिले विषय ते स्वप्नीच वाटती सत्य, मग जागृत होऊन पाहता दृश्य काही एक ना दिसे. तैसी ही असे सर्व माया आणि तू भ्रांत झालास वाया. शस्त्रे कोणताही छाया न होते छिन्न विछिन्न. शस्त्रांनी माणसं मारता येतील पण त्याची छाया थोडी मारता येते, त्याला छिन्न विछिन्न नाही करतायत, ती सावली नाही कापतायत. किंवा पूर्ण कुंभ उघडला तेथे बिंबाकार दिसतो लोपला, परी तो सूर्य नाही गेला त्याच्यासह. एखाद्या मडक्यामध्ये पाणी भरलेलं असावं आणि त्यामध्ये सूर्याची छाया दिसत असावी, ते प्रतिबिंब दिसत असावं आणि तो घडा रिता केला की आतलं प्रतिबिंब जातं. याचा अर्थ सूर्य जात असं नाही. सूर्य आहे तिथेच राहणार आहे, फक्त प्रतिबिंब जाणार आहे. तसं मेल्यानंतर सुद्धा यांचे आत्मे इथंच राहणार आहेत, ते काही जाणार नाही आहेत, ते अमर आहेत. आणि त्यामुळे तू उगाच चिंता करू नकोस. किंवा मठामध्ये आकाश जैसे मठाकार मात्र असे, मठ भंगताही अभंग ऐसे मठाकाश. आणि मग त्या रित्या झालेल्या घड्यामध्ये
आतमध्ये जे आकाश असतं, जी पोकळी असते किंवा जी हवा असते ती बाहेर पण असते आणि आतमध्ये पण असते. ते आकाश बाहेरही असतं आणि आतमध्येही असतं. तसं ते प्राणतत्व जे चराचर सृष्टीत वाहत आहे ते बाहेर पण आहे आणि आतमध्ये पण आहे शरीरामध्ये. आणि ज्या वेळेस शरीर मृत पावतं, तो घडा ज्या क्षणी फुटतो त्या क्षणी ते मठाकाश जे असतं, म्हणजे त्या माठातलं आकाश जे असतं त्या विस्तीर्ण आकाशात एकत्र होऊन जातं. आणि म्हणून आपल्याकडे मृत्यूनंतर तिथे जी प्रदक्षिणा केली जाते ना, त्यामध्ये एक माठ, त्याला एक एक खड्डा करत करत आतलं पाणी बाहेर काढलं जातं आणि मग आतमध्ये ती पोकळी निर्माण केली जाते आणि शेवटी ते माठ फोडून टाकलं जातं. हे कशासाठी करायचं हे समजावं म्हणून ते करायचंय. आपण फक्त आता रीतिरिवाज पूर्ण करतो, पण का करतोय हे मठाकाश म्हणजे काय, त्यात सूर्याचं प्रतिबिंब असतं म्हणजे काय, ह्याचा विचार न करता या सगळ्या गोष्टी आपण करायला लागलो. तैसा शरीराचा होता लोप, नाशन पावे स्वरूप, म्हणून हे भ्रांतीचे पाप सोड बापा. ही सगळी भ्रांती आहे तुझी आणि स्वाभाविक आहे. जेव्हा मोह होतो ना तेव्हा असं घडणं हे स्वाभाविकच असतं. पण ही उत्पत्ती, स्थिती आणि अंत जे आहेत हे चक्र असंच चालत राहणार आहे. उत्पत्ती, स्थिती आणि अंत असती निरंतर आणि नित्य. जैसा प्रवाह असे अखंडित गंगा जळाचा, ते अखंड उत्पन्न होते अंती समुद्रास मिळते. मध्येच वाहताना दिसते गंगाजळ. परिपार्था येथे काही तुझ शोकाचे कारण नाही. हे जन्म मृत्यू सर्वाही अपरिहार्य. तो जन्माला आला, तो मरणार आहे आणि त्यामुळे त्या अपरिहार्यपणे होणाऱ्या घटनांचा शोक तू करावास याचं काही कारण नाही. जी ही भूते समस्त जन्मापूर्वी होती अमूर्त, मग पुढे झाली व्यक्त जन्म होता. स्वप्न दिसे निद्रिता जैसे, ब्रह्मस्वरूपी आकाश आकार तैसे. जन्म मृत्यू मायावशे भासतात केवळ. वायूच्या स्पर्शाने नीर ते भासते तरंगाकार, किंवा सुवर्णची होते अलंकार इतरांच्या इच्छेने. एखादा सोनार असतो ना, तो काय करतो, तुम्ही मोडायला दागिना घेऊन जाता आणि तो मोडता, तो त्याचं सोनं तयार करतो आणि परत त्यामध्ये काही अशुद्धी टाकतो. कारण 24 कॅरेटच्या सोन्याचे दागिने होऊ शकत नाहीत, ते मोडून जातील. त्यामध्ये काही अशुद्धी टाकावी लागते. ते 22 कॅरेटचं करावं लागतं, 20 कॅरेटचं, 18 कॅरेटचं करावं लागतं आणि मग परत त्याला आकार देता येतो. म्हणजे सोनं संपत नाही, ते जेवढं असतं तेवढंच शिल्लक राहतं, फक्त त्याला वेगवेगळे आकार प्राप्त होत जातात. तसं हे मृत्यूचं आहे. एखाद्या सोनारानं सोनं तापवावं, त्याचा रस तयार करावा आणि नवीन साच्यात घालून नवीन अलंकार तयार करावा, इतकं सहजपणे हे घडत असतं रे. तर त्यामुळे त्याची काळजी करायचं तुला काही कारण नाही. जन्म मृत्यू सगळ्यांनाच आहेत आणि त्यामुळे तू त्याची काळजी नकोस करू. तू त्या आत्मचैतन्याचं स्मरण कर, ज्याची अंतरी गोडी लागता. हे विषयही सोडती संता, ते विरक्तही ज्याच्या करिता वनवासी होतात. आता भगवान मूळ मुद्द्यावर येत आहेत की हा विवेक धारण करायचा तर कसा करायचा. कारण हा जो देह आहे ना, हा देह हा असाच नाश पावणारा आहे. त्या देहाकडे नाही पाहायचं, त्यापेक्षा जास्त महत्वाचं तो न संपणारा जो आहे आतमध्ये बसलेला, त्याचं चिंतन मनात केलं पाहिजे. तो परमात्मा तुमच्यामध्ये त्या आत्मरूपानं उपस्थित आहे. तुमचा आत्मा म्हणजे त्या परमात्म्याचा अंश आहे. त्या परमात्म्याचं चिंतन करावं. जे सर्वत्र सर्वही देखी, त्याचा घात करणे शक्य नाही. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, ज्याच्या सत्ता मात्रे केवळ. हे होणे जाणे सकळ, मग कोणासाठी तळमळ येथ तू करीतोसे. हे तळमळ थांबव आणि तू त्या आत्मरूपाचं चिंतन आता आरंभ कर. आणि ज्या क्षणी तू ते आत्मरूप पाहायला आरंभ करशील, ज्या क्षणी आतमध्ये उतरायला सुरुवात करशील ना, कारण तू सारखा बाहेरच आहे. हे बाहेर असणं, डोळ्यांनी बाहेर पाहतोय, कानांनी बाहेरच ऐकतोय,
सारखा बाहेर आहे, तुझा प्रवाह हा सारखा बाह्य आहे, तो आतमध्ये वळवला पाहिजेस. ही धारा तुझी जी अखंड बाहेर वाहते आहे, त्याला उलट कर, आतमध्ये त्याला प्रविष्ट कर. ती जी धारा आहे, त्या धाराचा उलटा शब्द तयार होतो राधा. तू राधा बन आणि त्या आत्मरूप कृष्णाचं चिंतन आरंभ कर, म्हणजे मग तो प्रकट होईल आणि तुला ते दिसेल. जे सर्वत्र सर्वही देही, ज्याचा घात करणे शक्य नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. ते चैतन्य बघ तू. हे मरणार आहे, तू मारणार आहे, किंवा तू मरणार आहे, हे मारणार आहे, सगळं ठेव बाजूला. हे काय घडणार आहे नेमकं हे समजून घे. आणि मग पुढचा युक्तिवाद कृष्णानं आरंभ केला. या ठिकाणी 3 युक्तिवाद त्याचे संपलेत, की हे तुझं मूर्खपणा आहे, हा सोड. मग त्यानंतर सांगितलं आत्मा अमर आहे, तू काही मारणार नाहीस, वगैरे वगैरे सांगत सांगत आला. आणि मग नंतर मुद्द्यावर आला की अरे तुला एक गोष्ट सांगू का, हे सगळं विसर, तू धर्माच्या मार्गावर चालायचंयस ना तुला. म्हणाला हो. मग धर्माच्या मार्गावर चालायचं असेल तर तुझा स्वधर्म काय ते तुला ओळखता आला पाहिजे. आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी काल सांगितल्याप्रमाणे ध ला सुरू होऊन म ला थांबते, धर्माची व्याख्या करते. ती धर्माची जी व्याख्या आहे ती नेमकी काय? स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि, धर्म्याधी युद्धात श्रेयोन यत क्षत्रियस्य न विद्यते. अरे तू क्षत्रिय आहेस. बरं, क्षत्रिय म्हणजे जन्मानं नाही बरं का, म्हणजे जन्म क्षत्रियाच्या घरात झाला म्हणून तो क्षत्रिय असं नाही आहे. आता द्रोणाचार्यांचा ब्राह्मणाच्या घरात जन्म झालाय, रावणाचा सुद्धा ब्राह्मणाच्या घरात जन्म झालाय, पण तो झाला राक्षस. त्यामुळे जन्मानं नाही, कृष्णाने सांगितलं हे जे चातुर्वर्ण आहेत हे जन्मावर ठरतच नाहीत मुळी. चातुर्वर्ण्यम मया सृष्टवम गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्म यांच्यावर आधार देऊन चातुर्वर्ण्यांची मी रचना केलेली आहे. जन्म हा शब्द वापरलेलाच नाही. चातुर्वर्ण्यम मया सृष्टवम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. हे जन्मानं नाही होत. माझा स्वभाव काय याच्यावर हे ठरतं की तुझा वर्ण कोणता आहे. जात ठरेल कदाचित जन्मानं, परंतु वर्ण जो आहे हा वर्ण तुझ्या स्वभावानं ठरतो. आणि म्हणून स्वभाव जात जे गुण तुझ्यात आहेत त्या गुणांची कास धरली पाहिजेस. तू जरी इथून पळून गेला तरी सुद्धा असं नाही घडणार आहे की ते तुला सहज इथून जाऊ देतील. ते तुला जाऊ देणार नाही, मारूनच टाकणार आहेत तुला. पण युद्ध हे क्षत्रियाच्या जीवनात आलेला हा सुवर्ण क्षण असतो. आणि त्यामुळे तू अजून कान विचार करीशी, हे काय चिंतित असशी, स्वधर्म तो का विसरलाशी, जाने तरती मानव तरी स्वधर्म जो एक असे, तो सर्वथा त्याज्य नसे. मग कृपाळू पण धरून ऐसे, काय तू करशील व्यर्थ का होतो व्याकुळ. आपुला स्वधर्म पहा केवळ, ज्याचा योग्य करिता प्रतिपाळ. दोष नाही कदापि जैसे योग्य मार्गे चालता, अपायन घडे सर्वथा. किंवा दीप प्रकाशी चालता, अपघात नाही. त्याप्रमाणे पार्था स्वधर्माने वागता, सकळ कामनांची पूर्तता सहज होते. म्हणून विचार करी अर्जुना, की तुम्हा क्षत्रिया युद्धाविना इतर काही उचित ना. या जगात निष्कपट व्हावे अंतरी, घाव घालावे परस्परांवरी. तू जाणसी हे प्रत्यक्ष तरी, अधिक काय सांगावे. अरे क्षत्रियांचा धर्म असतो, त्यांनी लढायला पाहिजे. म्हणजे सीमेवरच्या एखाद्या सैनिकाने सांगावं, तिकडून तो अतिरेकी येतोय, आपल्या देशामध्ये प्रवेश करतोय, त्याला कसं काय मारू, किती गोंडस दिसतो पहा ना, काय त्याची छान दाढी, काय त्यानं टोपी घातली आहे, आणि त्याला मी मारू कसा, असं क्षत्रियानं म्हटलं तर तुम्ही काय कराल? त्या सीमेवरच्या सैनिकानं जर असं सांगितलं तर तुम्ही कानाखाली आवाज काढाल, तुला इथं ठेवलंय कशाला म्हणाल. त्याचा तो धर्म आहे आणि त्याचं काही वैर नाही येथे येणाऱ्या माणसाशी. तो जो आतमध्ये प्रवेश करतोय त्याला तो ओळखतही नाही आहे, पण तो सीमा पार करून आतंकवाद वाढवायला जर इथे येत असेल तर त्याला गोळ्या घातल्याच पाहिजे जागीच.
हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे, हे त्या सीमेवर उभ्या असलेल्या फौजीचं कर्तव्य आहे, कारण तो क्षत्रिय आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं युद्ध ज्या वेळेस येतं ना, त्यावेळेस ती संधी असते, ती आपदा विपदा नसते. अर्जुना, हे जे युद्ध आत्ताचे ते उगवले दैव तुमचे, किंवा निधान सकळ धर्माचे प्रकटले आहे. काय युद्ध म्हणावे याला, जणू पाहून तुमच्या शौर्याला हा स्वर्ग उदयास आला मूर्तिमंत. किंवा तुझे गुण ऐकून ही कीर्ती आसक्त होऊन तुझकडे आली धावून स्वयंवरास. अरे तुझ्याशी लग्न करायला कीर्ती इथे येऊन उभी राहिली अरे तुझी. हे युद्ध तू करावंस आणि इथे पराक्रम गाजवावा आणि इतिहासात तुझं नाव अमर करावं म्हणून हे युद्ध चालून तुझ्याकडे आलंय. हे भाग्य तुझ्या चरणी आलेलं आहे. क्षत्रिय करीती पुण्य बहुत, तेव्हाच लाभते ऐसे युद्ध. जैसे चालत असता मार्गात आढळावा चिंतामणी. किंवा जांभईस मुख उघडावे, त्यात सहसा अमृत पडावे. तैसा संग्राम हा दैवे लाभलाय. अरे एखाद्याने उभाशी द्यावी आणि उभाशी देत असताना कोणीतरी त्याच्या तोंडी येऊन अमृत टाकावं, अशी संधी प्राप्त झाली रे तुला. आणि ही संधी अशीच नाही, मोठ्या भाग्यानं प्राप्त झाली आहे. आणि खरं तर अशी संधी प्राप्त व्हावी हे तुझं भाग्य आहे. हे युद्ध टाळायचे प्रयत्न कमी नाही झालेले. मी स्वतः गेलो होतो हस्तिनापुरात, तुमची सगळ्यांची बाजू मांडण्यासाठी, तुमची शिष्टाई करण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळेस त्या मूर्ख दुर्योधनानं काय केलं आठवतंय ना तुला? अरे तो मला बांधायला निघाला, मला अटक करायला निघाला होता. मी त्यांना सांगत होतो फक्त 5 गावं द्या, 5 गावं, नको अर्ध राज्य. आणि त्या मदमस्त अहंकारी दुर्योधनानं सांगितलं सुईच्या अग्रावर बसेल इतकी माती देणार नाही, 5 गावं कसली मागताय. आणि मला बांधायला निघाला होता तो. रामधारी दिनकर नावाचे कवी आहेत, त्याने अद्भुत कविता लिहिली. वर्षोंतक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम. सह धूप घाम पानी पत्थर पांडवाए कुछ और निखर. सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है. मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए. 2 न्याय अगर तो आधा दो, 2 न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम. रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असिन उठाएंगे. दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका. उल्टे हरि को बांधने चला, जो असाध्य साधने चला. जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया. डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित हो कर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे. हा हा दुर्योधन बांध मुझे. यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है. मुझ में विलीन झंकार सकल, मुझ में लय है यह संसार सकल. अमरत्व फूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में. उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्षस्थल विशाल. भुज परिधि बंध को घेरे है, मैं नाक मेरु पग मेरे है. दीपते जो ग्रह नक्षत्र निकर, सब है मेरे मुख के अंदर. हे दाखवलं होतं ना यशोदेला लहान असताना, सगळ्या ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं होतं. ते एक विराट रूप यशोदेला दाखवलं. आणि आता दुसऱ्यांदा विराट रूप त्या दुर्योधनाच्या सभेला दाखवतायत. दृग हो तो दृश्य अकांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख. चर अचर जीव जग, क्षर अक्षर नश्वर मनुष्य, सुर जाति अमर. शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सरित सिर सिंधु मंद्र. शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटि जिष्णु जलपति धनेश. शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल. जंजीर बढ़ाकर साध मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे. भूलोक अतल पाताल देख, गत और अनागत काल देख. यह देख जगत का आदि सृजन, यह देख महाभारत का रण. मृतकों से पटी हुई भू है, पहचान इसमें कहा तू है.
अंबर में कुंतल जाल देख, पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख। जब सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं। जिह्वा से कढ़ती ज्वाल सघन सांसों में पाता जन्म पवन, पड़ जाती मेरी दृष्टि जिधर, हंसने लगती है सृष्टि उधर। मैं जब भी मुंदता हूं लोचन, छा जाता चारों ओर मरण। बांधने मुझे जो आया है, जंजीर बड़ी क्या लाया है। यदि मुझे बांधना चाहे मन, पहले तो बांध अनंत गगन। सुने को साध न सकता है, वह मुझे क्या बांध सकता है। हित वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना। तो ले मैं अब जाता हूं, अंतिम संकल्प सुनाता हूं। याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या कि मरण होगा। टकराए नक्षत्र कर, बरसेगी भू पर वन्य प्रखर। फण शेष नाग का डोलेगा, विकराल काल मुह खोलेगा। दुर्योधन रण ऐसा होगा, फिर कभी नहीं जैसा होगा। भाई पर भाई टूटेंगे, विषबाण बूंद से छूटेंगे। वायस श्रुगाल सुख लूटेंगे, सौभाग्य मनुज के फूटेंगे। आखिर तू भूषाई होगा, हिंसा का परदाई होगा। थी सभा सन्न, सब लोग डरे, चुप थे या थे बेहोश पड़े। केवल दो नर ना आघाते थे, धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे। कर जोड़ खड़े प्रमुदित निर्भय, दोनों पुकारते थे जय जय। दोनों पुकारते थे जय जय। हे दुसऱ्यांदा विराट रूप दाखवलं की तिथे मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अहंकारी दुर्योधन समजला नाही आणि तुझं भाग्य उदयाला आलं. हे युद्ध तुझं भाग्य आहे. त्यामुळे असं युद्ध सोडणं ही अपकीर्ती होईल. 5वा युक्तिवाद केला. शस्त्र टाकशील या रणात तरी कीर्तीचा करशील घात. जी पूर्वजांनी केली संचित तुम्हासाठी धनुर्धरा. अस्ती कीर्ती जाईल जग सर्व निंदा करील. तुझ महादोष शोधतील निवासार्थ. पती वाचून वनिता निंदनीय होते सर्वथा. तैसी स्वधर्मा विनाया जीविता दुर्दशा येते. प्रेत पडता रणात त्यास गिधाडे फाडतात. तैसे महादोष व्यापतात स्वधर्महीना. तुझी कीर्ती जाईल रे. तू इथून पळून जाशील. तुला वाटतंय ते सोडतील तुला? तुझ्या मनात लाख उदार भावना आली आहे. हे सगळे जगावेत आणि सगळं कल्याण व्हावं सगळ्यांचं. मी इथून निघून जातो. धनाचा त्याग प्राणाचा त्याग करतो. अरे वेड्या, तू इथून 4 पावलं मागं टाकलीत ना तरी हे मागून घेतील तुला आणि छिन्न विछिन्न करतील तुला. ते चहूकडून वेढतील बाणवर्षाव करतील. तेथून सुटका न होईल या कृपाळूपणे अर्जुना. ऐशाही प्राण संकटातून जरी सुदैवे जाशील सुटून तरी ते जगणे मरणाहून अत्यंत वाईट. संभावितस्य चा कीर्तिर् मरणादपि रिच्यते. तू कणाकणानं क्षणाक्षणानं मरत राहशील अशी अपकीर्ती तुझी होईल. आणि त्यामुळं हे सगळं बंद कर. ऐकताच सिंह गर्जना युगांत आठवे मत्तम गजांना. तैसा या सर्व कौरवांना धाक तुझा. जैसे पर्वत वज्रास किंवा सर्प गरुडास तैसे अर्जुना हे तुझं मानती सदा. हे थोरपण जाईल मग हीनत्व अंगी येईल. जरी माघारी तू जाशील न झुंजताशी. आणि हे पळूही न देतील. धरून तुझी फजिती करतील. अत्यंत निंदाही करतील तुझ्या समक्ष. ते ऐकून हृदय फुटावे. त्याहून शौर्याने कान लढावे आणि विजयी होऊन भोगावे राज्य या पृथ्वीचे. अरे जिंकलास तर राज्य भोगणार आहेस आणि मेला तरी प्रॉब्लेम नाही आहे. मेला तर स्वर्गात जाणार आहे. कारण रणामध्ये जो जिंकतो ना त्याला वीरगती प्राप्त होते. तो स्वर्गातच जातो. दोन्ही हातात लाडू आहेत तुझ्या. तू कुठं चालला पळून? एकतर लढून जिंक यांना किंवा लढता लढता वीरगतीला प्राप्त होय. एवढे 2च गोष्टी तुझ्या हातात आहेत. आणि सुख आणि दुःख हे बाहेरून येत आहे ना. त्याची काय काळजी करतोस? नो एंट्री कर. त्यांना आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. मनाला स्पर्श करू द्यायचा नाही त्या दुःखाला आणि त्या सुखाला. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. अरे रे, लाभ आणि अलाभ जय आणि पराजय या सगळ्यांना समान कर
आणि युद्धासाठी उभा राहा अर्जुना. सुखात संतोष मानू नये, दुःखात खेद मानू नये, इच्छा मनी धरू नये लाभा लाभाची. येथे आपणास विजय मिळेल किंवा सर्वथा देह जाईल, हे आधीच काही पुढील चिंतू नये. ऐसे सुदृढ असता म्हण न लागे दोषबंधन, म्हणून आता निभ्रांत होऊन युद्ध कर. आणि तुला एवढी काळजी करायचं कारण नाही, तू शंकराचा भक्त आहेस. शंकराशी युद्ध करता करता प्रेमानं शेवटी तू त्याला जिंकलंस आणि अनेक आयुध प्राप्त करून घेतलीस. त्याचा जो मंत्र आहे ना, पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय, हा पंचाक्षरी मंत्र तुला या सगळ्यातून तारून बाहेर काढील. त्यामुळे काळजीच करू नकोस, फक्त एकदा तो पंचाक्षरी मंत्र म्हण आणि पुढे सरक. तो महादेव सहज प्रसन्न होणारा देव आहे, तो भोळा सांब आहे. आणि म्हणून श्रावण आणि श्रावणी सोमवाराच्या दिवशी आपण उपवास करावा असं सांगितलं गेलं की काहीतरी थोडं आत्मनिग्रह, थोडा अवयवांना, आपल्या सगळ्या इंद्रियांना थोडंसं दाबून टाकावं. थोडासा धर्म, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडासा धर्म तुम्हाला महाभयातून वाचवतो. सहज नाही येत रे असं. अरे तुला जणू काही परीस मिळालाय आता. परिसा सारखे पाषाण सहसा न येती आढळून, लाभतो अमृताचा कण दैवयोगाने. जैसा गंगेचा उदधी तैसा परमात्माची जिचा परमावधी, ऐसी ती योग बुद्धी दुर्लभ सर्वदा. ईश्वरा वाचून काही जिला दुसरी प्राप्ती नाही, ती एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. याहून इतर दुर्बुद्धी जेथे बहुधा विकार होती, तेथे निरंतर रमती अविवेकी जन. त्यामुळे भगवत चिंतन जे आहे ना, ह्याच्यावरचा इलाज आहे. तू मनापासून भगवंताचं चिंतन कर, त्यालाच सद्बुद्धी म्हणायचं. आपल्याला ज्ञानेश्वरीतला ती ओवी आपल्याला सगळ्यांना खूप आवडते. जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजाने प्रकटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. ही जी सद्बुद्धी आहे ना, की भगवंताला प्रेम करावं, त्याचं स्मरण करावं, याला सद्बुद्धी म्हणतात. बाकी सगळी दुर्बुद्धी. आणि ही सद्बुद्धी त्या दिव्याच्या वातीसारखी असते रे. ती एवढीशी वात असते, परंतु बहुतेजाने प्रगटी. जर अचानक लाईट गेले, अंधार झाला आणि एक दिवा तिथे लावला की आधार वाटतो ना. तसं कितीही निराशा असेल जीवनामध्ये, तरी हा प्रश्न मनात कधी आला नाही पाहिजे की परमेश्वरानं हे माझ्यासोबत काय केलं, किती अन्याय केला माझ्यावर. नाही, तुमच्यावर आज जो अन्याय झाला असं तुम्हाला वाटतंय, कदाचित त्याची ती वेगळी योजना असते आणि त्या दुःखातूनच तुमचं नवसृजन होत जातं, हे लक्षात घेतलं पाहिजे. ती भगवंताची योजना असते. तुम्हाला ते दुःख वाटतं, परंतु त्या दुःखातूनही सहज बाहेर निघता येतं. एखादं नुकसान झालं ना, त्या नुकसानातूनही शिकून बाहेर येता येतं आणि अधिक मोठं सृजन करता येतं, अधिक मोठा पसारा मांडता येतो. आणि त्यामुळे भगवंतावरचा हा विश्वास कधी थांबता कामा नये. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. हा छोटासा धर्म, हे किमान श्रावणी सोमवारचा उपवास करीन, किमान मी जाऊन महादेवाला अभिषेक पाणी घालीन, ती भावना पाहिजे. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. काही नाही लागत मला, एक पान आण, एक बिल्वाचं पत्र ठेवलं की झाली पूजा. काही फार मोठा पसारा मांडायची गरज नाही, पण तो विश्वास मात्र मनामध्ये मोठा असला पाहिजे की हा माझा त्राता आहे, हा भगवंत सदैव माझ्या सोबत आहे. ही धारणा जर असेल ना, तर कितीही मोठ्या संकटातून बाहेर येता येतं. आणि अशा पद्धतीचा भगवत प्रेमाचा संकल्प मनात जागला की आपोआप समत्वाकडे वाटचाल सुरू होते. भगवान सांगतायत तू योगयुक्त हो, कारण तो आदियोगी आहे. तो महादेव आदियोगी, त्यानं तांडव केलं. ते तांडव देखील आईच्या रागासारखंच होतं. त्या तांडवात सुद्धा त्याचा एक वरदहस्त त्याच्या भक्तांसाठी कायम वरदान देणारा होता. आणि म्हणून त्याचं नाव नटराज पडलं. तो नाटक करत होता रागाचं, पण आतमध्ये त्याचं प्रेमच होतं.
आणि ते नाटक करत असताना, ते नर्तन करत असताना, ते तांडव करत असताना अनेक योगमुद्रा बाहेर पडल्या आणि तिथून योगासनांची सुरुवात झाली. तो आदियोगी महादेव, तो तुला प्रसन्न आहे असं असताना तुझ्या मनात हा विचार का यावा? तू तर समत्वाला लगेच साध्य झाला पाहिजेस. हे समत्व अंगीकार, हा समत्व म्हणजेच योग आहे. योगयुक्त होऊन फळाची आसक्ती टाकून कर्मे करावी चित्त देऊन अर्जुना तू. परंतु आरंभिले कर्म जरी दैवे पूर्ण झाले तरी त्याचा संतोष अंतरी मानू नये. किंवा एखादे निमित्त होऊन ते कर्म राहिले अपूर्ण तरी असंतोष मानून न क्षोभावे. कर्म करिता पूर्ण झाले तरी ते मानावे कामास आले. विघ्नाने जरी अपूर्ण राहिले तेही योग्य मानावे. जेवढे कर्म करावे तेवढे ईश्वरास अर्पावे. तेच परिपूर्ण मानावे सहजपणे. पहा शुभ अशुभ करिता कर्म समान ठेवणे मनोधर्म. हीच योगस्थिती उत्तम म्हणती अर्जुन. अर्जुना, समस्थिती याला म्हणतात. सुखदुःखे समे कृत्वा. सुखात आणि दुःखात सहज समत्व आणता आलं पाहिजे. हे सुख बाहेरून आहे, दुःख बाहेरून आहे. हे थंड आणि गरम, हे स्पर्श बाहेरून येणारे स्पर्श आहेत. एकदा त्या थंड गंगेच्या प्रवाहात उतरलास की बाहेर निघावंसं वाटत नाही. आधी जावंसं वाटत नव्हतं, आता निघावंसं वाटत नाही. आधी जे दुःख वाटत होतं ते नंतर सुख वाटायला लागतं. आधी जे सुख वाटत असतं ते नंतर दुःख वाटायला लागतं. असं घडतंय ना तुझ्यासोबत? मग दोघांना समान मानण्यात अडचण काय? अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्याधी. अरे अर्जुना, मन आणि बुद्धी या दोघांना जोडणं म्हणजे योग आहे, एवढं ध्यानात ठेव. एखादं मूल वर्गात बसतं, त्याचं डोकं तिथे असतं वर्गात, परंतु मन मात्र फिरायला घरी जातं. त्या मुलाला काहीच आकलन होत नाही, त्याला काही कळणार नाही, त्याला ग्रास्पिंग होणार नाही. त्याचं मन आणि त्याची बुद्धी दोन्ही एका ठिकाणी राहिले तर ते जे कर्म आहे ते कौशल्यपूर्ण कर्म होईल. आणि म्हणून भगवंतानं दुसरी व्याख्या केली, तस्माद् योगाय युज्यस्व. योग कर्मसु कौशलम. जे कौशल्यानं होतं, म्हणजे जिथे मन आणि बुद्धी एकत्र येते आणि ते कर्म घडतं, त्यावेळेस तोच योग असतो. आणि त्यामुळे तू जरी आज हतप्रत झालेला असलास तरी देखील काळजी करायची नाही. आता मन आणि बुद्धी एकत्र आणायची. आणि मन ठिकाणावर आणायचं कसं? त्याच्यासाठी तो श्वासोश्वासाचा व्यायाम आहे. कारण मनाचं आणि श्वासाचं अत्यंत जवळचं नातं आहे. तुम्हाला दुःखाचा आवेग येतो त्यावेळेस तुमचा श्वास वर खाली व्हायला लागतो. तुम्ही धापा टाकायला लागता न पळता देखील. भीती वाटली तरी देखील श्वास वर खाली होतो न पळता. एखादं कुत्रा अंगावर आलं रस्त्यात की आपण धापा टाकायला लागतो तिथेच. काय करावं सुचत नाही. ऑक्सिजन लेव्हल ड्रॉप डाऊन आणि डोकं ब्लँक होतं. आणि धापा टाकतो म्हणजे ती ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी आपली श्वसन यंत्रणा काम करायला लागते आणि तो श्वास अधिक घ्यायला लागते, जेणेकरून ऑक्सिजनची लेव्हल जी ड्रॉप डाऊन झाली आहे ती परत वर गेली पाहिजे. हे विज्ञान आहे. आणि भगवद्गीता सांगते, ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. मी जे सांगणार आहे ते केवळ ज्ञान नाही, ते विज्ञान युक्त ज्ञान आहे. आणि विज्ञान आणि ज्ञान या दोघांची सांगड घालून मी तुला सांगणार आहे. अर्जुन ऐक. बुद्धियोगाचा करिता विचार कर्मकांड वाटे हीन फार. ऐसे सांगे योगेश्वर धनुर्धरा. अरे मग श्वासावरच जर सगळं ठरणार आहे आणि आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी यानं जर सगळं काही होणार असेल तर मग कशाला घालायचा अभिषेक? कशाला करायचं हवन? कशाला यज्ञ याग करावेत? कशाला जपयज्ञ करावा? याची काय गरज आहे? असं वाटणं फार स्वाभाविक आहे. पण भगवंत सांगतायत, परी ते कर्म करता शुद्ध हा बुद्धियोग होतो सिद्ध. या कर्मसिद्धीस प्रबुद्ध म्हणतात योग स्थिती. हे जे काही कर्मकांड आहे, तो अभिषेक करतोय, होम हवन करतोय, जपजाप्य करतोय, हे तुझी योगस्थिती निर्माण व्हावी म्हणून तुला सहाय्यकारी होणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून त्या केल्या पाहिजेत. एकदम 5व्या पायरीवर नाही पोचतायत. 2री, 3री, 4थी पायरी चढून मग 5व्या पायरीवर आपण जातो.
आपण आधीच कर्मकांड सोडायचा विचार करतो. 5व्या पायरीवर पोचलो नाही अजून, पहिल्या पायरीवरच आपण विचार करतो. कशाला आपण डायरेक्ट जाऊ? पण एकदम 5 पायऱ्यांची उडी नाही मारतायत आपल्याला टप्प्याटप्प्यानं पुढे जावं लागतं. त्यासाठी हे कर्मकांड जे आहे ते महत्वाचं आहे. आणि म्हणून बुद्धियोग हा सशास्त्र, जेथे अर्जुना होई स्थिर, मनाने करी अव्हेर फळ हेतूचा. पण ते कर्मकांड देखील फलाकांक्षा ठेवून असतं. केवढा संकल्प सोडतात हातात पाणी घेऊन. मम, आता मम म्हटलं तोपर्यंत ठीक आहे, पण आत्मनहा स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम, म्हणजे अख्ख्या दुनियेचं फळ मला मिळून दे. आणि नुसतं मला नाही, अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल पर्यंतम संवर्धनार्थम, म्हणजे माझ्याकडे सगळे पैसे पण माझ्याकडेच येऊ दे, जे नाही ते पण येऊ दे. माझा उद्धार कर, माझ्या परिवाराचा उद्धार कर, माझ्या सगळ्यांचा. आणि शेवटी अशी कल्पना करता करता सगळ्या विश्वाचं कल्याण कर अशी कल्पना आपल्यामध्ये केली जाते. पण हा सगळा स्वार्थ बाजूला ठेव. कल्याण करायला तो तयारच आहे, तू सांगायची काही गरज नाही. तू फक्त निस्वार्थ बुद्धीनं हे सगळं करायला आरंभ कर. आणि मग 10 मुद्दे सांगितलेत. त्या 10 मुद्द्यांना भगवंतानं स्पर्श केला की एखाद्याची नकारात्मकता झालेली असेल, मग तो एकाकीपणा असेल त्यामुळे झाली असेल, कदाचित नातेसंबंधातल्या तणावामुळे झाली असेल, आर्थिक ताणतणावामुळे झाली असेल, एखाद्या अपयशामुळे झाली असेल, संवादातल्या कमतरतेमुळे झाली असेल, झोपेच्या सवयींमुळे, व्यायामाच्या अभावामुळे झाली असेल, ती नकारात्मकता ताणतणावांमुळे, तुलनेमुळे झाली असेल, अचानक आलेला बदल किंवा रिकामेपण यामुळे झाली असेल, अपेक्षांच्या ओझ्यामुळे किंवा वैचारिक गोंधळांमुळे किंवा निर्णय क्षमतेतल्या कमीमुळे तुझ्यात विषाद निर्माण झाला असेल, तर तो विवेकात कसा बदलावा. आणि असा विषाद देखील कधी कधी संधी होऊन येतो. त्या संधीचं सोनं कसं करायचं यासाठी 10 मुद्दे सांगितलेत. ते 10 मुद्दे आता मी सांगणार आहेत. जरा कान देऊन ऐका, ताठ बसा. कारण सगळ्या गीतेचं सार या ठिकाणी येतं. 2ऱ्या अध्यायातले हे जे श्लोक आहेत, इथे अर्जुनानं प्रश्न केला की मला सांग ना कृष्णा, अरे हे जे स्थितप्रज्ञ झालेले लोक असतात, ज्यांची बुद्धी स्थिर होते, ते दिसतात कसे? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिक किम प्रभाषेत, ते बोलतात कसे? सांग ना मला. किमासीत व्रजेत किम. हे अभिवचन ऐकून श्रीकृष्णास म्हणे अर्जुन, देवा स्थितप्रज्ञ तो कोण आणि कैसा ओळखावा. आणि जास स्थिर बुद्धी म्हणती, जो अखंड भोगतो समाधी, त्याची चिन्हे कोणती सांग मजला. आणि कृष्णानं उत्तर द्यायला सुरुवात केली. हे उत्तर म्हणजे अमृत आहे. हे प्रत्येक मुलानं, प्रत्येक माणसानं त्याचं पान करावं, असं हे अद्भुत अमृत. की स्थितप्रज्ञ कसा दिसतो, तो योगी कसा असतो, तो चालतो कसा, आणि ती स्थिती येते कशी. त्यातलं पहिलं उत्तर दिलं. श्रीकृष्ण म्हणे अर्जुनासी, जो हा कलाभिलाष मानसी, तोच विघ्ने आत्मसुखाशी करीत असे. जो सर्वथा नित्य तृप्त मन ज्याचे ज्ञानयुक्त, तोही पडतसे विषयात सामर्थ्य ज्यांच्या. तो काम सर्वथा जाऊन ज्याचे आत्मसंतुष्ट राहते मन, तोच पुरुष स्थितप्रज्ञ अर्जुना जाण. आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तुला तुझ्या सोबत संतुष्ट राहता आलं पाहिजे. आमचा प्रॉब्लेम काय झालाय, आमची संतुष्टी इतरांवर अवलंबून आहे. की माझ्या सुनेनं माझं विचारलंच नाही मला, माझा मुलगा माझी सेवाच करत नाही, मला पाहायलाच येत नाही, म्हणजे त्याने काय करावं याच्यावर माझा आनंद निर्भर आहे का, माझं सुख निर्भर आहे का? नाही. आपल्या म्हातारपणाची चांगली व्यवस्था आपण करून ठेवावी. पोरं बिरं आपल्या मदतीला काही येतील याचा विचार न करता आपण मजेत राहायला शिकलं पाहिजे. आत्मन्येवात्मना तुष्ट. आपण आपल्याशी मस्त राहावं. आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात नाही द्यायचा. त्यानं बटन दाबलं की इकडे चॅनल बदलला, असं घडता कामा नये. आत्मन्येवात्मना तुष्ट. आणि रोज रात्री बसायचं लिहायला की आज दिवसभरात किती वेळा ही आत्मसंतुष्टी जी होती ती डगमगली, किती वेळा असं घडलं की मी आतून आनंदित राहायला पाहिजे होतं, बाहेर काही काही घडतंय, कोणीतरी ओरडतंय, कोणी शिवीगाळ करतंय, मला काय त्याचं, तोंड त्याचं खराब झालं, मी का आतून डगमगलो, मी का बिथरलो.
आणि माझा क्रोध आतमधून का जागा झाला, रोज रात्री लिहायचं. ह्याची प्रॅक्टिस करावी लागते बरं, कारण पुढच्या अध्यायातच विचारलं कृष्णानं, ते नंतर पुढच्या वर्षी सांगेन मी. दर महिन्याला दरवर्षी 2 अध्याय असं ठरलंय, कारण एका दिवसात एक अध्याय पूर्ण करताना फेस येतो तोंडाला, सोपं नाही आहे. पण केली आता हिम्मत तर करूया. त्याने दुसरा मंत्र दिला. ही कृपा आहे तुमची, हे प्रेम आहे तुमचं माझ्यावर, की हे सगळं असं ऐकूनही टाळ्या वाजवताय, परंतु हे केवळ आपला समजून तुम्ही करत असलेलं प्रेम आहे. कृष्ण सांगतोय, हा जो क्रोध आहे ना, हा जो राग येतो ना तुला, त्याच्यामुळे सगळा गोंधळ आहे. नाना दुःखांची होता प्राप्ती, उद्वेग नाही ज्याच्या चित्ती, आणि सुखाची इच्छा कधी जास बद्ध करीना. अर्जुना, ज्याच्या अंतःकरणात मुळी नसती काम क्रोध, भयही त्यास अपरिचित परिपूर्ण तो. ऐसा जो संसारहीन तोच स्थिर बुद्धी तू जाण, जो सकळ उपाधी सोडून होतो भेदरहित. त्यानं बटन दाबलं आणि तुझा विस्फोट झाला क्रोधाचा. रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे द्यायचा नाही. काहीही झालं तरी देखील आपल्या रागाचा पारा नाही वाढला पाहिजे, कारण राग हा भयानक आहे. क्रोधात भवती सम्मोह. तुमच्यावर संमोहन करतं, गारुड करतं, तुम्हाला बधीर करून टाकतं, तुमच्यातला अविवेक जाग करतं, तुमचं सबकॉन्शियस माइंड अनकॉन्शियस करून टाकतं, तुमचं अंतर्मन बेशुद्ध होतं, आणि त्या क्रोधातून अनेक गोंधळ पुढे निर्माण होतात. त्यामुळे तुला क्रोधावर नियंत्रण प्राप्त करता आलं पाहिजे. हे कसं करायचं? काही नाही, रात्री लिहायचं, आज दिवसभरात किती वेळा फुटलं, आणि मग प्रार्थना करून झोपायचं पसायदान म्हणून. आजही आपण म्हणणार आहोत पसायदान, आजपासून सुरुवात करू की उद्या मला सांभाळ रे बाबा. जेव्हा जेव्हा क्रोध येईल ना माझ्या मनामध्ये, तेव्हा तेव्हा तुझं नाव मला आठवलं पाहिजे. आणि आज 7 वेळा झालं ना, 70 वेळा तुझं नाव घेतो. जितक्यांदा राग आलाय ना तितक्या into 10 असं करायचं, तितके नामस्मरण करायचं, आणि मग झोपी जायचं, आणि प्रार्थना करून की उद्या आधीच लक्षात ये माझ्या, आधीच जागा हो माझ्या आतमध्ये, आणि मला जागा करून टाक. मला झोपू देऊ नकोस, माझा विवेक बेशुद्ध नाही झाला पाहिजे, मी शुद्धीवर राहिलो पाहिजे. 3 दिवसात असा अनुभव येतो की रात्रीची वाट नाही पाहावी लागत. तुमचा विस्फोट झाला आणि भडभड 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 तुम्ही सगळ्या त्या रागाचा निचरा केला कोणावर तरी, की पुढच्या 5 मिनिटात लगेच आठवतो, अर घोटाळा झाला. आपण ठरवलं रात्री रागवायचं नाही, पण राग झाला, आता मन 10 वेळा, लगेच 10 वेळा नाव येतं. आणि साधारणपणे 5व्या-6व्या दिवशी हा राग चालू असताना मध्येच तुम्ही भानावर येता आणि 10 वेळा नाव घेता. आणि बरोबर 1 आठवड्यात आपल्यावर लक्ष ठेवा, हा सोमवार ते पुढचा 3रा श्रावणी सोमवार, लक्ष ठेवायचं स्वतःवर. रोज रात्री जाग व्हायचं, जितक्यांदा राग झाला into 10 करायचं, आणि तेवढं नामस्मरण करायचं. पुढच्या सोमवारी तुमच्या असं लक्षात येईल की खरा उपवास घडेल. उपवास म्हणजे केवळ खिचडी खाणं नाही हो. उपवास म्हणजे, वास म्हणजे निवास करणं, बसणं. उप म्हणजे शेजारी, त्या भगवंताच्या शेजारी बसणं, याला उपवास असा शब्द आहे. आणि शेजारी म्हणजे कुठे, तो इथंच आहे की, पण मीच झोपलोय तर त्याच्या शेजारी कसा बसणार? मग मी जाग करायचं स्वतःला आणि त्याच्या शेजारी बसायचं, म्हणजे स्वतःवर ते संयमन, ते खेचून आणायचं. 1 आठवड्यात अशी स्थिती निर्माण होते की राग यायच्या आधीच 10 वेळा नामस्मरण घडलेलं असतं. 3ऱ्या श्रावणी सोमवारी हे घडलं पाहिजे. आणि मग वर्षभर प्रॅक्टिस करायची, म्हणजे मग 3ऱ्या अध्यायाला आपण ज्यावेळेस येऊ त्यावेळेस तुम्हाला पुढचा अध्याय सहज कळेल, कारण तो कर्मयोग आहे, अजून थोडंसं अवघड होणार आहे. पण नुसता राग आवरून काम पूर्ण होणार नाही. पहिल्यांदा सांगितलं आत्मानंदात राहायचं, दुसऱ्यांदा सांगितलं रागावर कंट्रोल करायचा, आणि 3रा मंत्र दिला समभावात राहायचं. चंद्रबिंब परिपूर्ण सर्वा प्रकाश देते समान, तैसे ज्याचे अंतःकरण
सर्वाठाई समभाव, ऐसी अखंडपणे समता, भूतमात्री सदयता, आणि पालट नाही चित्ता, कदापि ज्याच्या चांगले प्राप्त होता काही, जास संतोष आणि गर्व नाही, अथवा वाईट प्राप्त होताही जास नाही विषाद. इतकं समत्व आणि इतका समभाव प्राणीमात्रांच्या विषयी. मग शत्रू येऊ नाही तर मित्र येऊ, शत्रू जरी समोरून येताना दिसला, आत्ता जे एकदम उफळतं ना की आला का, असं होता कामा नये. अरे वा, हा पण आला का, असं म्हटलं पाहिजे. म्हणजे आपल्याला नावडता माणूस आपल्या समोर आला तरी सुद्धा आपल्याला स्वतःवर तो संयमन आणता आलं पाहिजे. कशासारखं व्हावं, त्यासाठी कृष्णानं फार सुंदर उपमा दिली कासवाची. किंवा पार्था कुर्मा परी, आनंदे अवयव पसरी, अथवा स्वेच्छेने चावरी आपले आपण. तैसी इंद्रिये स्वाधीन होऊन, ज्याच्या इच्छेनुसार करीती वर्तन, त्याचीच प्रज्ञा जाण स्थिर झाली. त्या कासवाला जशी 6 अंग आहेत ना, 4 पाय, शेपूट आणि डोकं, आणि कुत्रा अंगावर आलं की लगेच अकसून घेते सगळं, आणि कुत्रा गेला निघून की परत बाहेर पसरतो. तसं तुझी जी पंचेंद्रिय आहेत, ती पंचेंद्रिय तुला आवरता आली पाहिजे. आणि मनःषष्ठान इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती, हे तर पाठ आहे आमचं. हे मन जे 6वं इंद्रिय आहे, या 6 इंद्रियांना त्याचा संकोच करता आला पाहिजे, त्यांच्यावर तुला नियंत्रण प्राप्त करता आलं पाहिजे. असं इंद्रियाचं संयमन जेव्हा तुला करता येईल, त्यावेळेस तू स्थितप्रज्ञ व्हायला लागशील. आणि त्याची सुरुवात उपवासानं होते, आणि म्हणून श्रावणी सोमवार आहे. म्हणजे काहीच खायचं नाही दिवसभर. आपला मेनू इतका तगडा आहे, रताळे मिळाले नाही, मग आता काय करावं, मग चिप्सची पाकिट आणली आणि सगळं जंक फूड खाल्लं आम्ही. भगवान सांगतायत बाकी सगळ्या अवयवांचं संयमन सहज होऊ शकतं, पण बटाट्याचे वडे त्याचं संयमन अवघड आहे. रसनेचा निग्रह हा सगळ्यात अवघड. भगवानाने म्हणतायत श्रोत्रादिक इंद्रिये आवरती, परी रसनेचा संयम न करती, त्यास सहस्रधा बाधती विषय हे अर्जुना. जैसी पालवी खुडावी वरचे वरी, आणि उदक घालावे मुळावरी, मग कैसा होईल तरी नाश त्या वृक्षाचा. तो उदकाच्या बळाने आडवा वाढतो अंगाने, तैसे विषय या रसनेने पुष्ट होती मनात. विषय अन्य इंद्रियांचे सुटतील, परी जिभेचा विषय न हटेल, कारण हे न जगेल शरीर त्या वाचून. परंतु साधकास परब्रह्म जेव्हा होतो अनुभवगम्य, तेव्हा रसनेचाही संयम सहज होतो. मग शरीरभाव नष्ट होती, इंद्रिये विषयास विसरती, जेव्हा सोहमभाव प्रतिती प्रकट होते. रसनेचा निग्रह करता आला पाहिजे. आणि म्हणून आठवड्यातून नाही जमत, आठवड्यातून तर 15 दिवसातून एकदा तरी तुझ्या रसनेचा निग्रह तुला करताच आला पाहिजे. आणि पक्का निग्रह असला पाहिजे तो. नाही तर मग वरच्यावर सगळी पालवी खोडायची आणि मुळाला पाणी घालत राहायचं, ते झाड आडवं वाढतं. नुसतं झाड नाही आडवं वाढत, आपणही आडवे वाढतो. कारण रसनेवर संयम नाही, आपल्या जिभेवर संयम नाही. बाकी सगळी अंग 2-2 दिली हो. कान 2 आहेत, नाक 2 आहेत, हात पाय सगळं 2 आहे, मेंदू सुद्धा डावा उजवा 2 दिले, पण जीभ एकच दिली की बाबा रे अर्धच खा आणि अर्धच बोल, डबल ऐक, 2 कान. पण ही जीभ जी आहे ना, ही भयंकर आहे. ही बोलते डबल आणि खाते पण डबल. एकादशी दुप्पट खाशी, ती खातेच आणि बोलते पण. त्याच्यावर संयमन करणं, यासाठी तुला सावध चित्त राहावं लागेल. आणि ते 5वा मंत्र आहे की तुला सावध चित्त राहिलं पाहिजे, स्वतःला सावधान करत राहिलं पाहिजे तू. अर्जुना इंद्रियांचे दमन करण्यास जे करीती यज्ञ, ही इंद्रिये त्याच्याही अधीन होत नाहीत. इतकं सोपं नाही आहे. तू म्हणशील मी उपवास करतो आणि नुसती फोडणी तिकडं आतमध्ये टाकली की आतमध्ये ज्वाळ उठते, कावळे कोकलायला लागतात लगेच पोटातले. मी आमच्या एका नातेवाईकाकडे गेलो होतो, त्यांची आत्या माहेरवाशीन म्हणून आलेली होती. आता हे सगळे आलेले
मी पाहुणा म्हणून गेलो, तर त्यामुळे सुना मला विचारून गेल्या चहा वगैरे काय घेणार. म्हटलं काही नाही. आणि आत्या माझ्या शेजारीच बसली, तिला मात्र तेवढ्या 10 मिनिटात 5 वेळा येऊन विचारून गेले, हो ते काही लिहो भोवाची, ते काही लिहो भोवाची. मी म्हटलं पाहुणा मी, आणि हिलाच विचारतायत सारखे सारखे. मला उत्सुकता झाली जरा. मी विचारलं त्यांना की काय भानगड आहे हो. नाही म्हणे त्यांचा उपवास वेगळाच आहे. म्हटलं कसला उपवास आहे. म्हणजे त्यांचा पुच्छोपवास आहे. म्हणजे मला वाटलं शेपूट काहीतरी, पुच्छ म्हणजे काय भानगड. नाही म्हणे सारखं विचारत राहायचं, पुच्छो म्हणे पुच्छो. जर विचारलं तरच खातात, पाणी सुद्धा न विचारलं तर पित नाहीत त्या. आणि सकाळपासून सांगून ठेवलंय आम्हाला विचारत जा बरं का मला दिवसभरात. म्हणून दर 5-5 मिनिटांनी विचारावं लागतं, पाणी लिहो की सरबत लिहो की चहा लिहो की फलन लिहो. अरे काय चाललंय काय. म्हणजे तिच्या सासरी तिला कोणी विचारत नाही, सगळा राग इकडे येऊन काढते ही सुनांवर, तिथल्या स्वतःच्या नंदेवर. ही मला विचारत राहा दिवसभर. अहंकार वाढवणारा उपवास, असला उपवास नाही कामाचा. सावध चित्त व्हायचंय. जो अभ्यासाची गस्त ठेवून यमनियमांचे करुण कुंपन, मुठीत आपले मन ठेवितो नित्य, त्यासही करती व्याकुळ. ऐसे या इंद्रियांचे बळ, जैसी मांत्रिकासही भुरळ. घालते जाखीन अर्जुन हे विषय ही तैसे, लाभतात रिद्धिसिद्धी मिशे. आणि इंद्रियांच्या स्पर्शे भ्रष्ट करती योग्यास. त्यामुळे तुला प्रॅक्टिस करावी लागेल बाबा. अभ्यास एप्य समर्थोसी मत्कर्म परमो. अरे तुला अभ्यास करावाच लागेल. आणि मग अभ्यासही नाही जमला तर मग काय करायचं ते नंतर सांगेन पुढच्या वर्षी. पण वर्षभर अभ्यास तर करून पाहू. आणि मग 6वं सांगितलं की सदा भगवंताचं स्मरण मात्र तुझ्या मनात कायम राहू दे. भगवंत माझं कधी वाईट करू शकत नाही हा दृढ विश्वास मनात राहू दे. म्हणून ऐक पार्था, यास निर्दाळी जो सर्वथा, सर्व विषयांची आस्था सोडून नित्य. जो आत्मबोध युक्त होऊन राहतो सतत, जो हृदयी नाही विसरत कदापि मला. जरी ब्रह्मविषय सोडिले, जरी बाह्य विषय सोडिले, परी त्यांचेच मनी चिंतन चालले. तरी जाणावे नाही तुटले संसाराचे बंधन. मोबाईलवर रीळ पाहतोय आणि मला विसरलास नाही. तू नुसत्या रीळ मध्ये डोळं घातले की विषय तुझे जागे होणार आहेत. तू माझं चिंतन मनात ठेव म्हणजे विषय जागे होणार नाहीत. तैसी हृदयांतरी विषयेच्छा अल्प राहिली तरी, संपूर्णपणे नाश करी विवेकाचा. तुला विवेकाच्या दिशेनं जायचंय ना, तर मग एवढं तुला ऐकावं लागेल की अल्प सुद्धा त्या विषयांची कामना मनात येणार नाही असं वागावं लागेल. आणि अशाच गोष्टी कराव्या लागतील. आणि काम क्रोधातून तुला मुक्तच व्हावं लागेल. या काम आणि क्रोधातून, कामना सारख्या अपेक्षा की त्यांनी हे करावं, यांनी हे करावं, या अपेक्षांमधून बाहेर ये, कामातून बाहेर ये. जेथे काम उत्पन्न झाला तेथे क्रोध आधीचा आला. क्रोधामध्ये असे भरला संमोह जाण. अस्तकाळ येता निशा, जैसी गिळते सूर्य तेजा. स्मृतिभ्रंश होता दशा, होते तैसी प्राण्यांची. जैसा जन्मांध तो पळताना, धडपडे सैराट दिनवाना. बुद्धिभ्रम होता अर्जुना, तसेच होते. चैतन्य लुप्त होता शरीरा येते जी अवस्था. तैसी बुद्धिनाश होता स्थिती होते जीवाची. म्हणून ऐक अर्जुना, जैसी ठिणगी लागते इंधना. मग तीच भडकुनी त्रिभुवना जाळू शके. तैसे विषयांचे ध्यान. ही ठिणगी आहे रे, ही पडली की जळालाच म्हणून समज. आणि म्हणून 7वा मंत्र दिला तुला कामातून आणि क्रोधातून बाहेरच आलं पाहिजे. आणि 8वा मंत्र दिला रागातून आणि द्वेषातून तुला बाहेर आलं पाहिजे. म्हणून विषय संपूर्ण काढ सर्वथा मनातून. मग राग द्वेष ते मुळातून होतील नष्ट. कोणाविषयी द्वेषाची भावना मनात येता कामा नये. आणि अनुराग म्हणजे माझं आहे, हे माझं आहे, ही मीपणाची भावना, मी केलं, हा अनुरागही येता कामा नये. प्रसन्न चित्त राहायला शिक. त्यासाठी एक संपूर्ण श्लोकच दिला. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते. तो आतून तुझी प्रसन्नता वाढवायला लागलास ना की सगळ्या दुःखांची हानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून 9वा मंत्र पुन्हा एकदा दिला. तू प्रसन्न हो रे, प्रसन्न हो. अर्जुना ज्याच्या चित्ता आहे अखंड प्रसन्नता, तेथे संसार दुःखा समस्ता वाव नाही. अमृताचा निर्झर
प्रसवते ज्याचे जठर, क्षुधे तृष्णेची पीडा फार, त्यास नाही कदापि हृदय ज्याचे प्रसन्न, त्यास दुःख होईल कोठून, बुद्धी परमात्मरूपी जडून सहज त्याची राहते. तुझ्यातली प्रसन्नता, कीप स्माइलिंग ऑल द टाइम. आजपासून सवय लावूया. आज घरी गेलं ना की जे काही असेल ना, खिचडी बिचडी जी काही बनवलेली असेल तुमच्यासाठी, ती खाताना घरी बोलायचं, हा काय मस्त झाली. नाही मीठ असलं तरी म्हणायचं मस्त झाली. नाहीतर पहिला घास घेतला खिचडीचा आणि उपवास केला दिवसभर आणि मीठ नाही खिचडीत म्हणून क्रोधाचा भडका उडाला, तर उपवास तिथेच तुटला तुमचा. आणि त्यामुळे रोज आपलं जेवण झाल्यानंतर कानात हळूच सांगायचं काय कमी जास्त असेल तर, पण जेवताना मीठ नसलं तरी तसं खाऊन टाकायचं. इतका संयम करता आला पाहिजे. आणि असा संयम ज्या वेळेस आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागेल त्यावेळेस आपण स्थिरमती व्हायला सुरुवात होते. ही स्थिरमती हा 10वा नियम सांगितला कृष्णानं, की जर शांती पाहिजे असेल ना जीवनामध्ये तुझ्या, तर तू स्थिरमती व्हायला शिक. हा योगयुक्तीचा विचार, न जाणे ज्याचे अंतर, त्यास विषयपाश सत्वर करतात बद्ध. स्थिरबुद्धीची भावना जरी नसेल मुळी मना, तरी शांती कैसी अर्जुना लाभेल त्यास. जरी अग्निमध्ये घातली ती बीजे उगवली, तरीच जाणा शांता झाली सुखप्राप्ती निश्चित. अरे आगीत भाजलेली बी आणली आणि ती पेरली आणि त्याच्यातून जर वृक्ष निघाला तर समज अशांत माणसाची बुद्धी स्थिर झाली. हे घडणे नाही. जो अशांत आहे त्याची बुद्धी स्थिर होणार नाही. आणि बुद्धी जर स्थिर करायची असेल तर ती शांती तुझ्या मनामध्ये आली पाहिजे. आणि अशी शांती ज्यावेळेस मनात येईल त्यावेळेस काय घडेल, तुझी स्थिती ब्राह्मी स्थिती होईल. तू त्या ब्रह्मपदाला प्राप्त होण्यासाठी सिद्ध व्हायला लागशील. ऐसी निस्सीम ब्राह्मी स्थिती, तिचा अनुभव जे घेती, ते निष्काम पुरुष ब्रह्मपदी विलीन झाले अनायसे. चित्स्वरूपी विलीन होता देहांत समयाची व्याकुळता, त्या स्थित प्रज्ञाच्या चित्ता स्पर्शू न शके. ऐसे ऐकून कृष्ण वचन, मणी म्हणू लागला अर्जुन, ही उपपत्ती आमच्याच पूर्ण कामास येईल. तो प्रसंग असे अतिसुंदर, जणू सर्व धर्मांचे आगर, किंवा विवेकामृताचा सागर अमर्याद. त्याचे संपूर्ण निरूपण करील सर्वज्ञ श्रीकृष्ण, त्याचेच करील निवेदन पुढच्या वर्षी. हा दुसरा अध्याय पूर्ण झाला, ज्याचं नाव भगवंतानं त्याला सांख्य योग असं म्हटलं. संख्येमध्ये सगळ्यात छोटी संख्या शून्य असते ना, त्या शून्यावरून हा शब्द निर्माण झाला सांख्य योग. ते शून्य करता आलं पाहिजे मन, त्या अहंकाराचं पूर्ण त्याचा निचरा झाला पाहिजे. आणि याची सुरुवात योगाभ्यासापासून होते. याची सुरुवात त्या आदियोग्याच्या उपासनेतून होते. राजस्थान योग मंडळचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष कल्पेशजी मर्दा, बंधू मनीषजी मालपाणी, या सगळ्यांचा आग्रह असतो. आणि सगळी तरुण मुलं अतिशय प्रेमानं येतात आणि आग्रह करून जातात. नुसतं फोनवर आमंत्रण देत नाहीत, स्वतः भेटायला येणार, आग्रह करणार. आणि मी तसं नाही स्वीकारत, मी थोडासा येऊ देतो. त्या निमित्तानं ही तरुण पिढी संपर्कात राहते. या सगळ्या तरुणांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांनी ही सुरेख संधी मला तुमच्याशी संवाद साधण्याची दिली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भगवतचरणी प्रार्थना करूयात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्.